नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। मुंबई महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे म्हणाल्या मुंबईची सेवक म्हणून काम करणार, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून संजय गाडी। सध्या फुकट प्रसिद्धीसाठी भडक बोलण्याचा उद्योग सुरू। अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करू नका, शहाजी बापू पाटील यांचे खडे बोल। 12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान संपन्न। मालेगावचे महापौर पद इस्लाम पार्टीकडे, तर उपमहापौर पद समाजवादी पार्टीकडे। आणि अजित पवार विमान दुर्घटनेबाबत सीआयडी कडून खासगी सचिवांची 4 तास चौकशी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी जिल्हाभरातील आरोग्य संस्थेत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा रुग्णालय व परिसर तसेच सर्व उपजिल्हा रुग्णालये तसेच आरोग्य संस्था परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यामध्ये सर्व डॉक्टर्स, सिस्टर्स, ब्रदर्स, आरोग्य कर्मचारी, नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत बीड जिल्हा रुग्णालय परिसराची स्वच्छता केली। ही मोहीम जिल्हाभरातील सर्वच आरोग्य संस्थेत राबविण्यात आल्याची माहिती बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांनी दिली। आज जिल्हा सामान्य रुग्णालय बीड तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे स्वच्छता मोहीम राबवण्याकरिता काल सर्वांना आवाहन करण्यात आले। त्या आव्हानाला विद्यार्थ्यांनी, सर्व स्टाफनी, प्रिन्सिपल मॅडमनी, मेट्रन मॅडमनी तसेच सर्व इंचार्ज सिस्टरनी, स्टाफ सिस्टरनी, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी, माझे सहकारी डॉक्टर मुजाहिद, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुधीर राऊत सर तसेच रुग्णालयीन इतर कार्यक्रमांचे सर्व कर्मचारी या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि रुग्णालयीन परिसर पूर्ण स्वच्छता, सकाळी 2 तासापासून रुग्णालयीन परिसर पूर्ण साफसफाई करण्यात आली। नगर परिषद सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य भेटलं। त्यांचे सुद्धा काही कर्मचारी आले, त्यांनी गाडी पाठवली। त्या अनुषंगाने जेवढा काही कचरा करता जमा करून तो त्याच्यामध्ये नेऊन पोचता करता येईल, जेणेकरून रुग्णालयीन परिसर साफसफाई, स्वच्छता राहील आणि रुग्णांच्या आरोग्यासाठी हे सर्व दृष्टिकोनातून पोषक वातावरण तयार होईल। हा मला याच्यातून एक स्वच्छतेचा संदेश द्यायचा आहे। सोबतच इथे दररोज हजारो संख्येने रुग्ण येतात, त्यांनी सुद्धा रुग्णालयाच्या परिसरामध्ये इतरत्र कचरा टाकू नये। त्यांना या मोहिमेद्वारे आवाहन करण्यात येते आहे की कचरा जिथे जमा करायचा असेल तिथे कचरा कुंडीमध्ये टाकावा, इतरत्र रुग्णालयीन परिसर खराब करू नये, जेणेकरून हे सर्वांच्या आपल्या हितासाठी चांगले राहील। गेवराई तालुक्यातील तलवडा येथील गाव तलाव संरक्षण भिंतीलगतचे अतिक्रमण उठवण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन व जयदेव शिंगणे हे गेल्या वर्षभरापासून सातत्याने विविध आंदोलने करत असून संबंधित प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात 2 नोटिसा दिलेल्या असतानाही तिसरी नोटीस देण्यास विलंब का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून दिनांक 26/1/2026 रोजी प्रजासत्ताक दिनी तलवडा गाव तलावात जलसमाधी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना 1 महिन्याच्या आत तिसरी नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिलेले असतानाही दिलेल्या वेळेचा अर्धा कालावधी उलटत आलेला असताना देखील काहीच हालचाली दिसून येत नसल्याने तलवडा ग्रामपंचायतचे प्रशासक चोपडे व ग्रामविकास अधिकारी मुसळे हे आंदोलकांचा जीव घेण्याच्या मनस्थितीत आहेत की काय, असा सवाल तलवडा परिसरातील ग्रामस्थांकडून विचारला जात आहे। आंबेजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील श्रीराम ढगे या तरुणाला चाकूचा धाक दाखवून बळजबरीने सोन्याचे लॉकेट, अंगठ्या, लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण 4,10,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी फिंगर, फॉरेन्सिक आणि डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आले होते। श्रीराम सतीश ढगे वय 32 वर्षे, राहणार धानोरा खुर्द, तालुका अंबाजोगाई हे व्यापारी दिनांक 5 फेब्रुवारी गुरुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान त्यांची स्विफ्ट डिझायर कारमध्ये लोखंडी सावरगाव मार्गे धानोरा खुर्द या गावाकडे जात असताना डिगोळ आंबाजवळील अंकुर फाटा येथे लघुशंकेसाठी थांबले असता 4 अज्ञात आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून हातातील 3 सोन्याच्या अंगठ्या, नगदी 15,000, 1 लॉकेट आणि 1 लॅपटॉप असा एकूण 4,10,000 रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेऊन पळून गेले। या प्रकरणी श्रीराम सतीश ढगे यांच्या फिर्यादीवरून 4 अज्ञात चोरट्यांविरुद्ध इसुपोडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास PSI मांजरे हे करत आहेत।
अंबाजोगाई येथील एका बियाणे व्यापाऱ्याला 12,80,000 रुपयांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई येथील बियाणे व्यापारी सुयश प्रेमचंद मुथा यांना जुलै 2025 मध्ये साताऱ्याच्या यस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संजय बाबासाहेब भगत आणि ओंकार संजय भगत यांनी मुथा यांची भेट घेऊन त्यांना राजमा बियाण्याचे उच्च दर्जाचे नमुने दाखवले होते. त्यानुसार मुथा यांनी 21 जुलै 2025 रोजी एकूण 85 टन राजमा खरेदीचा करार केला आणि RTGS द्वारे वेळोवेळी रक्कम जमा केली. करारानुसार ठरलेला माल तपासण्यासाठी मुथा हे साताऱ्याला गेले असता तिथे दाखवल्याप्रमाणे चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध नव्हता. तडजोड म्हणून त्यांनी 25 टनाची नवीन ऑर्डर दिली आणि एकूण 26,31,000 रुपये जमा केले. मात्र आरोपींनी 30 ऑगस्ट 2025 रोजी केवळ 12 टन माल पाठवला. तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. उर्वरित मालासाठी पैसे किंवा माल मिळवण्यासाठी मुथा यांनी वारंवार संपर्क केला असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला आणि अर्वाच्य भाषेत उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता सुयश मुथा यांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संजय बाबासाहेब भगत, ओंकार संजय भगत, अरविंद सोपान विधाते, सारिका सोपान शिंदे, बालुताई सोमनाथ जगताप आणि बालकृष्ण पंढरीनाथ चव्हाण या 6 संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास PI शरद जोगदंड हे करत आहेत. आणि आता बीड पोलीस दलांकडून करण्यात आलेले आवाहन. बीड पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की सध्या काही फसवे लोक पोलीस भरती करून देतो, ओळखीतून मदत करतो असे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी कृपया अशा कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. बीड पोलीस दलाची भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक, प्रामाणिक आणि CCTVच्या निगराणीखाली पार पडणार आहे. भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची आवश्यकता नाही. जर कोणी पैसे मागत असेल, आमिष दाखवत असेल किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष बीड यांच्याशी 02442 22 23 33 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा अँटी करप्शन ब्युरो यांच्या 02442 22 26 49 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांचा अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा धडाका चालू असून गेवराई तालुक्यातील बोरगाव परिसरात शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री बीड LCBच्या टीमने पाठलाग करून वाळूने भरलेल्या 2 हायवा पकडून एकूण 50,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सरफराज राजू पठाण व 29 वर्ष राहणार महार टाकळी तालुका गेवराई जिल्हा बीड आणि अशोक दत्तात्रय रक्टे वय 36 वर्ष राहणार मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या दोघांवर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI खटावकर, यादव, बबन सलगर, विकास राठोड, अंकुश वरपे यांनी मिळून केली. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.